सुखावह बैठक स्थिती. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. आवाज येतोय ना बरोबर माझा? दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठकडा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या शरीराकडे. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. जाणीव आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आणि यासाठी स्थिती आपण घेतलेलीच आहे. डोळे अलगद मिटलेले. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करूया. उजव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. नाक चोंदलं असेल, सर्दी झाली असेल तर ही कृती करणं टाळावं. उजवीने आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. पोट किंचितसं बाहेर येत आहे. आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात यथाशक्ती 10 आवर्तन. 1. पुन्हा एकदा श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका. 2. श्वास भरून घेऊया. श्वास सोडत झटका. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. डावा हात गुडघ्यावर. डोळे अलगद मिटलेले आहेतच. जाणीव उजव्या नाकपुडीकडे. तिथे किंचितसा श्वसन मार्गातला बदल. मोकळ्या झालेल्या नाकपुड्या. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करूया. डावा हात गुडघ्यावर आहे द्रोण मुद्रेत. डोळे अलगद मिटलेले. डावीने आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात यथाशक्ती 10 आवर्तन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा हात गुडघ्यावर. जाणीव डाव्या नाकपुडीकडे. श्वसन मार्गातला बदल. मोकळा झालेला श्वास. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. हाताची कोपऱ्या शरीराच्या जवळ असतील. खांदे जमिनीच्या दिशेने सैल सोडलेले. पाठकडा सरळ. मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर आहे. पुन्हा एकदा आपला स्वतःचा आकृतिबंध आपण तपासून पाहतोय. आणि जोड श्वासाची. करणार आहोत नेत्रशुद्धी. अलगद डोळे उघडून समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये आपण सामावून घेत आहोत. आपण करतोय नेत्रशुद्धी बहिरत्राटक. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे, असा माऊलींनी वर्णन केलेला गणेश रूपी ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम, सगुण निराकार ओम, भूत, वर्तमान आणि भविष्य असा हा ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत.
अलगद डोळे मिटून ही ओमची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. संत तुकाराम म्हणतात, अकार ब्रह्म, उकार विष्णू आणि मकार महेश. उत्पत्ती, स्थिती आणि लय सर्व समावेशक ओमचं आपण मनन करतोय, स्मरण करतोय आणि चिंतन करतोय. डोळ्यांवर, कपाळावर कुठलाही ताण नाहीये. एक हलकसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती. साधनेकडे आपली वाटचाल सुरू होत आहे. करूया वाणीशुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा उच्च पट्टीतला असेल. अकाराचं प्रमाण 80% आणि मकार 20%. आणि यासाठी आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. अ. आळस झटकून टाकणारा, पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत जाणवणाऱ्या कंपनांची अनुभूती. साधनेकडे आपण एक एक पायरी वर चढत चाललो आहोत. दुसरा उच्चार हा मध्यम पट्टीतला असेल. अकार मकार समसम प्रमाणात. आणि यासाठी पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. नाभीपासून कंठापर्यंत स्पंदनांची अनुभूती. तिसरा उच्चार अगदी खालच्या स्वरातला. अकाराचं प्रमाण 20% आणि मकार 80%. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. कंठापासून मस्तिष्कापर्यंत कंपनांची अनुभूती. चौथा उच्चार अतिशय महत्वाचा. आपले साधनेची बैठक स्थिर करणारा, शरीराकडून मनाकडे नेणारा असा हा मानसिक उच्चार. आणि यासाठी पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मनातल्या मनात उच्चार. याला कुठलंही प्रमाण नसेल. कंपनांची अनुभूती संपूर्ण शरीरभर. ओम ओम आणि ओममय झालेलो आहोत आपण. साधनेकडे आपली बैठक स्थिर होत चालली आहे. करूया चित्तशुद्धी, प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया. डोळे अलगद मिटलेले आहेत. माझ्या मागोमाग आपणही बोला. ओंकारं बिंदु संयुक्तम्. ओंकारं बिंदु संयुक्तम्. नित्यं ध्यायन्ति योगिनः. नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव. कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. योगीजन नित्यनेमाने बिंदूसहित ज्या ओंकाराचे ध्यान करतात अशा इच्छापूर्ती आणि मोक्षप्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने सरळ वर नेऊया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. सीटचा भाग न उचलता जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. मनामध्ये भक्तिभाव, लीन भाव. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली येतील. दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगदपणे डोळ्यांच्या स्नायूंना देऊया.
आणि संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. आणि अलगद डोळे करून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर. सुरुवातीला विश्रांती. मान मागे सैल सोडून द्यायचे. आता दोन्ही पाय जुळलेले. पाठीचा कडा सरळ. सुरुवातीला आपण लुजनिंग एक्सरसाइज म्हणजेच आपले सांधे सैल करून घेणार आहोत. आणि त्यासाठी दोन्हीही पायांच्या बोटांमध्ये जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचा आहे. दोन्ही पावलं एकत्र ताणायची आहेत, पायांची बोटं, आणि मग रिलॅक्स करायची आहेत. पावलं ताणूया. पायाची बोटं चवड्याचा भाग आपण पावलं ताणतोय आणि रिलॅक्स करतोय. पुन्हा एकदा ताणायची आहेत, जास्तीत जास्त स्ट्रेच. बरोबर. आणि रिलॅक्स. पुन्हा एकदा जास्तीत जास्त ताण आणि रिलॅक्स. आणि आता फक्त चवड्याचा म्हणजे आपली जे टोज आहेत ते आपल्याला फक्त फोल्ड आणि अनफोल्ड करायचे. म्हणजे अंगठा सुरुवातीला फोल्ड करायचा, त्याच्यावर 4 बोटं ओपन करायचं. मग 4 बोटं फोल्ड करायची, त्याच्यावर अंगठा ओपन करायचं. पुन्हा एकदा अंगठा फोल्ड, त्याच्यावर 4 बोटं दुमडून घ्यायची, ओपन करायचं. मग 4 बोटं फोल्ड करून त्याच्यावर अंगठा ओपन करायचं. बरोबर. अजून दोनदा करूया. अंगठा फोल्ड, त्याच्यावर 4 बोटं ओपन, 4 बोटं फोल्ड, त्याच्यावर अंगठा आणि ओपन. बरोबर. थांबायचंय. पुन्हा दोन्ही पावलं जुळलेली आहेत. आणि आता अँकल जॉईंट मधून पावलं दोन्हीही स्वतःकडे खेचून घेऊया. नी जॉईंट्स, काफ मसल्स, तिथे आलेला ताण, अँकल जॉईंट्सवर प्रेशर, आणि मग सावकाश जमिनीकडे ताणायचे. आणि आता पुन्हा एकदा अँकल जॉईंट्सला ताण येतोय आणि काफ मसल्स वरती प्रेशर आहे. आणि आता ही थोडीशी श्वासाशी आधारित कृती करूया. श्वास घेत पावलं स्वतःकडे खेचून घेऊया आणि श्वास सोडत जमिनीकडे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर. बरोबर. श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. मध्यभागी येऊन थांबूया. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरून घेऊया पावलं. 1. फक्त हालचाल अँकल जॉईंट्स मधून होतीये का हे आपलं आपण तपासून पहा. 2. 3. गुडघ्याचा भाग तिथे काही मुवमेंट होतीये का हेही तपासून पहा. 4 आणि 5. विरुद्ध बाजूने डावीकडून उजवीकडे. 1, 2, 3, 4. बरोबर. आणि 5. 5 वेळा झालं की मग थांबा. आणि आता आपल्या दोन्ही हातांची बोटं गुंफून घ्यायची आणि ती उजव्या गुडघ्याच्या खाली घ्यायची. हाताची पकड उजव्या गुडघ्याच्या खाली, म्हणजे आपले अंगठे आपल्या गुडघ्यावर येतील आणि हाताची पकड गुडघ्याच्या खाली जाईल. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून आपल्याला ही पकड गुडघ्याच्या खाली घ्यायची, उजव्या गुडघ्याच्या खाली. आणि उजवा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे जमिनीला घासत घासत. जास्तीत जास्त मांडी आपल्या शरीराकडे येऊ देत आणि मग तो सरळ करायचा आहे. पाय फोल्ड करूया, सरळ करूया. बरोबर. हालचाल फक्त पायामध्ये होते. पाय फोल्ड आणि सरळ, कुठेही पुढे मागे न होता हालचाल फक्त पायामध्ये करण्याचा प्रयत्न. बरोबर. अजून दोनदा. पाय फोल्ड, सरळ, पाय फोल्ड, सरळ. आणि आता पाय फोल्ड करायचा आहे आणि 45 डिग्री वर घ्यायचा आहे. म्हणजेच आपला हा उजवा पाय वरती, पाऊल बोट सेलिंगच्या दिशेला आणि मग खाली. अजून थोडंसं अर्चनाताई असा वर होतोय का बघा. हा. ओके. बरोबर. बाकींचं होतं बरोबर. खाली, वर, खाली, वर, खाली, वर, खाली. बरोबर. वर, खाली. छान. आणि आता पुन्हा 45 डिग्री वर घ्या उजवं पाऊल आणि रोटेशन करा क्लॉकवाईज आणि आपला अंगठा जमिनीला टेकवा. 1. मोठं वर्तुळ. 2. बरोबर. 3. हा. बरोबर. 4 आणि 5. बरोबर. बरोबर. पुन्हा पाय तसाच वरती घ्या 45 डिग्री आणि डावीकडून उजवीकडे गोलाकार फिरवा. 1. पाऊल खाली येताना अंगठा जमिनीला लावा. 2. बरोबर.
3 म्हणजे आपण बरोबर जांघेमधून आणि नी जॉइंट्स मधून पाऊल गोलाकार फिरतो. 4 आणि 5. बरोबर. सावकाश कृती थांबवा आणि तसाच उजवा पाय फोल्ड करून पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. उजव्या पायाचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर. टाच थोडीशी ओटी पोटाकडे सरकवून घ्या उजव्या पायाची. आपण करणार आहोत हाफ बटरफ्लाय. आता आपल्याला पाठीची मूव्हमेंट न करता व्यवस्थित सरळ बसायचंय. हालचाल फक्त आपण फोल्ड केलेल्या पायामध्ये असेल. आणि आता आपला उजवा हात उजव्या गुडघ्यावर ठेवायचा आहे आणि उजवा गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करायचा आणि वर घ्यायचा. जमिनीकडे प्रेस करूया, वर घेऊया. पाठीची हालचाल नको. दर्शनाताई, पाठीची हालचाल करू नका. पाठ सरळ ठेवा. फक्त हालचाल आपल्या पायामध्ये असेल. गुडघा जमिनीकडे प्रेस करा. हा, आणि आता वर घ्या. वर घ्या. बरोबर. गुडघा जमिनीकडे प्रेस करा. वर घ्या. हा. जमिनीकडे प्रेस करूया. वर घेऊया. बरोबर. गुडघा जमिनीकडे प्रेस करूया. वर घेऊया. हा, बरोबर होतंय. गुडघा जमिनीकडे प्रेस, वर. आपण करतोय हाफ बटरफ्लाय. जमिनीकडे प्रेस करायचा, वर घ्यायचा. याच्याने काय होतं, आपले नी जॉइंट्स, गुडघा आणि हिप जॉइंट्स मोकळे होतात. ठीक आहे. आता आपण करणार आहोत क्रॅडल मुवमेंट म्हणजे बेबी पोश्चर. आपल्याला आपला उजवा जो पाय आहे तो असा वर उचलून घ्यायचा आहे आणि एकदा उजवीकडे डावीकडे असं आपण फिरवणार आहोत. बरोबर, अर्चनाताईंचं होत आहे. तर काय करायचं, थोडंसं उजवं पाऊल वर उचला, डाव्या हाताचा आधार द्या अँकल जॉईंटच्या इथे, उजव्या पायाच्या अँकल जॉईंटला डाव्या हाताचा आधार द्या आणि उजवा हात उजव्या गुडघ्यावर ठेवा. तुमचा पाय बरोबर समांतर असेल जमिनीला, उजवा पाय. बरोबर. आणि आता जास्तीत जास्त आपल्याला तो डावीकडे न्यायचा आहे. हिप जॉइंट्स मध्ये बघा कसा ताण आणि दाब जाणवेल आणि मग उजवीकडे. बरोबर. डावीकडे इथे सुद्धा आपल्याला पाठीची कमीत कमी हालचाल करून जेवढं सटल मुवमेंट होईल पाठीची तेवढी बघायची. डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. बरोबर. डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. छान. अजून दोनदा. डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. बरोबर. आता जो उजवा हात आपला उजव्या गुडघ्यावर आहे तो पुन्हा एकदा अँकल जॉईंटच्या इथे घेऊन या. डावा हात सपोर्टसाठी खाली असेल, उजवा हात हा वर असेल. आणि आता पाऊल झटकून घ्या. पाय एकदम रिलॅक्स ठेवा, पाऊल एकदम रिलॅक्स ठेवा आणि ते झटकून घ्या. हा, एकदम सैल सोडून पाऊल झटकून घ्यायचंय, फक्त उजवं पाऊल. सावकाश कृती थांबवून आधी उजवा पाय डाव्या मांडीवर ठेवा आणि मग तो सरळ करा आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडा आणि आता जाणीव दोन्हीही पायांकडे घेऊन जा. बघा, उजवा पाय थोडासा तुम्हाला जड जाणवेल आणि डावा पाय हलका जाणवेल. आणि आता ह्या सगळ्याच कृती विरुद्ध बाजूने. बॅलन्स आपल्याला करायचंय. समत्वम योग उच्यते. त्याप्रमाणे आता ह्या सगळ्या कृती डाव्या बाजूने. आता पुन्हा आपल्या हातांच्या बोटांची गुंफण करून ती आता डाव्या गुडघ्याच्या खाली ठेवा. हा, म्हणजे अंगठे बरोबर गुडघ्याच्या असे वरती येतील. आणि आता डावा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे, जमिनीला घासत आणि सरळ करायचा आहे. 1 पाय फोल्ड, सरळ. 2 पाय फोल्ड, सरळ. 3 पाय फोल्ड, सरळ. 4 पाय फोल्ड करूया, सरळ करूया. 5 बरोबर. पुन्हा पाय फोल्ड करायचा आहे आणि आता 45 डिग्री वर. 1 हा, 2 खाली. पुन्हा एकदा 1 वर, खाली. 2 1 खाली. 2 बरोबर. पुन्हा पाय वर घ्यायचा, 45 गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. खाली, वर, खाली, वर, खाली. आणि पुन्हा एकदा पाय वर असेल आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. अंगठा जमिनीला लागू देत. 1 2 आता इकडे तोल जातोय असं वाटत असेल तर भिंतीचा आधार घ्या, भिंतीला टेकून उभे राहा. सॉरी, भिंतीला टेकून बसा. 3 4 5 विरुद्ध बाजूने. पुन्हा पाय वर. 1 2 3 4
5 बरोबर. आता डावं पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा आणि टाच ओटीपोटाकडे घ्या. आणि आता पाठीची कमीत कमी हालचाल. डावा हात गुडघ्यावर असेल. जास्तीत जास्त गुडघा जमिनीकडे प्रेस करायचा आहे. स्वतःकडे घ्यायचा आहे. 1 जमिनीकडे प्रेस करूया. स्वतःकडे घेऊया. 2 जमिनीकडे स्वतःकडे. 3 जमिनीकडे स्वतःकडे. 4 बरोबर. जमिनीकडे स्वतःकडे. 5 वेळा झालं की थांबायचं आणि डावा पाय वर उचलायचा. उजवा हात अँकल जॉईंटच्या खाली असेल. डावा हात गुडघ्यावरती. आणि आता जास्तीत जास्त पाय उजवीकडे आणि डावीकडे. उजवीकडे डावीकडे. उजवीकडे डावीकडे. उजवीकडे डावीकडे बरोबर. उजवीकडे डावीकडे बरोबर. मध्यभागी येऊन थांबा आणि आता डाव्या हाताचा सपोर्ट वरून द्या अँकल जॉईंट्सला आणि पाऊल झटकून घ्या. एकदम पाय सैल सोडा आणि जेवढं तुम्हाला झटकता येतंय पाऊल हात जो डावा हात आहे ना तो पुढे घ्या अँकल जॉईंटच्या इथे. गुडघ्याच्या इथे जो हात आहे तो पुढे घ्यायचा वरून सपोर्ट द्यायचा आणि झटकून घ्यायचा पाऊल. हा तुमचं सर ओंकार सर हा बरोबर पुढे घ्या हात बरोबर. आणि आता बरोबर. सावकाश थांबून आधी डावा पाय उजव्या मांडीवर ठेवा आणि मग तो सरळ करा आणि विश्राम. मान मागे सैल सर सोडून विश्राम. आणि काल जे आपण स्वस्तिक आसन पाहिलं होतं सुखासन ते पुन्हा एकदा आपण करणार आहोत. तर दोन्ही पायांमध्ये पुन्हा अंतर घ्यायचं आहे. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. आणि डावं जे पाऊल आहे ते उजव्या पायाची पोटरी आणि मांडीच्या मध्ये जी गॅप आहे त्याच्यामध्ये डाव्या पायाचं पाऊल फिक्स करा. बरोबर. आणि आता दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श. आणि आपल्याला आत्ता मात्र दोन्ही हात सरळ ठेवायचे. ते कोपरातनं फोल्ड न करता दोन्ही हात आपल्याला सरळ ठेवायचे. डोळे अलगद मिटून घ्या. स्वस्तिक आसन जे आहे हे ध्यानात्मक पटीतलं आसन मानलं जातं. मेडिटेटिव्ह आसन आहे. ज्यांना पद्मासन अर्ध पद्मासन घालणं शक्य होत नाही ते ह्या आसनामध्ये बसून कृती करू शकतात. डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाकडे. एक हलकस स्मित असते आपल्या चेहऱ्यावरती. सावकाश डोळे उघडायचे आणि आता आपण थोडेसे आपल्या हातांची लुजनी एक्सरसाइज करणार आहोत. दोन्ही हात समोर घ्या. हाताची 5ही बोटं जुळलेली आणि आता दोन्ही हातांच्या बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण आणायचा आहे. स्ट्रेच द्यायचा आहे आणि अंगठा आतमध्ये मग त्याच्यावर 4 बोट फोल्ड करायचं. घट्ट मूठ वळून घ्यायची. पुन्हा एकदा ओपन करायचं. जास्तीत जास्त ताण द्यायचा. 4 बोटं पेरापेरातनं फोल्ड करा आणि मग त्याच्यावर अंगठा पुन्हा ओपन करायचंय. जास्तीत जास्त ताण द्यायचा आहे. अंगठा आतमध्ये मग त्याच्यावर 4 बोटं मूठ वळून घ्यायची. पुन्हा एकदा ओपन करायचं. आणि आता डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडा. डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडा. बरोबर. आणि उजव्या हाताची मूठ वळून घ्या. अंगठा आतमध्ये मग त्याच्यावर 4 बोटं. हा बरोबर. आणि आता फक्त ही उजव्या हाताची मूठ वर आणि खाली करा. वर खाली बरोबर. वर खाली. जेणेकरून हालचाल जी आहे ही मनगटामध्ये होते. आपला पूर्ण हात हलत नाहीये. बरोबर. हाताची मूठ तशीच घट्ट ठेवून फक्त मनगटामध्ये हालचाल. वर आणि खाली अप अँड डाऊन आपण करतोय. बरोबर. हा. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. 1 फक्त मनगटामध्ये हालचाल. 2 3 4 5 विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5 बरोबर. उजव्या हाताची मूठ ओपन करा आणि आता डावा हात समोर घ्या. उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडा. अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोटं घट्ट मूठ वळून घ्या डाव्या हाताची आणि मनगटामध्ये हालचाल. अप अँड डाऊन. वर खाली. वर खाली. बरोबर. 3
4 आणि 5. क्लॉकवाईज रोटेशन 1 2 हाताला थोडीशी रग लागेल 3 4 5. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 बरोबर करताय 4 आणि 5. सावकाश हाताची बोट सोडून द्या. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून घ्या. जाणीव श्वासाकडे आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घ्या. तोही श्वास पूर्णपणे सोडून द्या. आता जी आपली हाताला लागलेली रग आहे ती थोडीशी आपण रिलीज करूया. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आडवे. हा बरोबर. हा आणि आता हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला जाऊ देत आणि हात फोल्ड करायचे, सरळ करायचे. 1 हात फोल्ड, सरळ. 2 हात फोल्ड, सरळ. 3 हात फोल्ड, सरळ. 4 हात फोल्ड, सरळ. 5 आता दोन्ही हात सरळ वर डोक्याच्या दिशेने. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत. हात फोल्ड करा, बोट खांद्यावर आणि सरळ. 1 2 बरोबर करताय. 3 4 आणि 5 बरोबर. आता पुन्हा तसेच हात खाली आणा. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत आणि पुन्हा एकदा हात फोल्ड, सरळ. 1 फोल्ड, सरळ. 2 3 4 5 सावकाश दोन्ही हात खाली. 5 वेळा झालं की हात खाली, डोळे अलगद मिटून घ्या आणि श्वासाच्या गतीकडे लक्ष. डोळे उघडायचे आणि आता डावं जे पाऊल आहे आपण जे उजव्या पायाच्या पोटरीमध्ये खोचलेलं आहे ते डावा पाय तो सरळ करा, उजवा पाय सरळ करा आणि आता हेच आसन दुसऱ्या बाजूने. डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या आणि डाव्या पायाची पोटरी आणि मांडीच्या मध्ये जो गॅप आहे त्याच्यामध्ये उजवं पाऊल फिक्स करा. बरोबर. पुन्हा डोळे अलगद मिटलेले. जाणीव श्वासाकडे. आणि आता आपण करणार आहोत नेक रोटेशन. ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्याचबरोबर हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही नेक मुवमेंट जी आहे ही अतिशय उपयुक्त आहे. जेव्हा तुम्ही झोपेतून जागे होता उठता तेव्हा अंथरुणामध्ये बसून तुम्ही ही कृती करत जा, कारण की त्याच्याने आपला ब्लड प्रेशर जो आहे हा कंट्रोलमध्ये राहतो नेक रोटेशन केल्यामुळे. तर आता सुरुवात करूया. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये ठेवायचे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा आणि आता सावकाश आपली मान एकदा उजव्या बाजूला वळवा. हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल आणि मागच्या बाजूने मागची भिंत बघा आणि मग पुन्हा एकदा सावकाश मध्यभागी आणि मग डाव्या बाजूला वळायचं आहे. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर, मागची भिंत बघण्याचा प्रयत्न, पुन्हा मध्यभागी. आता इथे सुद्धा हालचाल जाणीवपूर्वक आपल्या ज्या मानेचे जे सांधे आहेत त्याच्यामध्ये असेल. पाठकण आपल्याला कुठेही उजवीकडे आणि डावीकडे न वळवता हालचाल फक्त मानेमध्ये. सुरुवात करूया पुन्हा एकदा. मान उजवीकडे, डावीकडे. आपल्याला खांदे सुद्धा कुठेही वर असे उचलायचे नाहीयेत. खांदे एकदम रिलॅक्स ठेवायचे. उजवीकडे, डावीकडे. आता ज्यांना मायग्रेन आणि वर्टिगोचा त्रास आहे त्यांनी मात्र हे करताना अगदी सावकाश करा. सावकाश मध्यभागी येऊ देत मान. आता आपल्याला थोडीशी मान टिल्ट करायची म्हणजे आपला उजवा कान उजव्या खांद्याकडे येईल. हा मध्यभागी येऊन थांबा. बघा अशी या प्रकारे टिल्ट करायची. उजवा कान उजव्या खांद्याच्या दिशेला येईल. मग पुन्हा मध्यभागी यायचं आणि मग डावीकडे. हा फक्त झुकवायची आपल्याला एकदा उजवीकडे आणि डावीकडे. इथे सुद्धा आपल्याला खांदे कुठेही वर उचलायचे नाहीये. ते आहे त्या स्थितीमध्ये असतील, फक्त हालचाल मानेमध्ये. बरोबर. एकदा उजवीकडे वळवायची, थोडीशी झुकवायची, मध्यभागी, मग डावीकडे झुकवून घेऊया, मध्यभागी. बरोबर. मध्यभागी येऊन थांबा. 2 वेळा झालं की आता आपल्याला मान अप अँड डाऊन करायची.
आता ज्यांना सर्व्हायकलचा त्रास आहे, पाठीच्या मणक्याची दुखणी आहेत, त्यांनी मात्र मान पुढे झुकवण्याची जी कृती आहे ती टाळायची आहे. ठीक आहे. आणि आता सावकाश आपली मान वर न्यायची आहे, चेहरा सिलिंगला समांतर, तोंड बंद आणि मग खाली हनुवटी गळ्याकडे. ज्यांना सर्व्हायकल आणि पाठीची दुखणी आहे त्यांनी पुढे झुकण्याची कृती करणं टाळा. पुन्हा सावकाश मान वर, चेहरा सिलिंगला समांतर आणि सावकाश खाली हनुवटी गळ्याकडे. एक लास्ट राउंड करूया. सावकाश मान वर आणि मग हनुवटी गळ्याकडे. हनुवटी गळ्याकडे आली की तिथे थांबा आणि आता फुल नेक रोटेशन करणार आहोत आपण क्लॉकवाईज 2 वेळेला. सावकाश मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. मध्यभागी येऊन सावकाश थांबा आणि सावकाश मान सरळ करा. पुन्हा डोळे अलगद मिटलेले आणि संपूर्ण नेक रोटेशन त्याचा आपल्या मानेच्या सांध्यांवरती जो काही परिणाम झालाय त्याचा मनातल्या मनात मागोवा. सावकाश एकेका पायाने आपण जे सुखासन घातलंय स्वस्तिकासन ते सोडून देऊया. दोन्ही पाय सरळ करूया आणि पुन्हा एकदा विश्रांती. आता आपण बघणार आहोत उत्थित एकपादासन. उत्थित म्हणजे काय तर पाठीवर पडून केलेलं ही कृती आहे. कॉन्ट्राइंडिकेशन्स असे आहेत की ज्यांना पुन्हा एकदा पाठीची दुखणी आहे, सर्व्हायकलचा त्रास आहे, त्यांनी हे उत्थित एकपादासन करणं टाळायचं आहे. याचे फायदे काय आहेत तर याच्याने वेट लॉस जो आहे हा आपला चांगला होतो. पोटावरती प्रेशर येतं. त्याचबरोबर ज्यांना व्हेरिकोज वेनचा त्रास आहे तर तो त्रास सुद्धा कमी व्हायला मदत होते. तर हे कसं करायचं मी आधी दाखवते आणि मग आपण एकत्रित करणार आहोत. तर आपण पाठीवर पडून विश्रांती म्हणजे एका कुशीला वळायचं कुठल्याही आणि पाठीवर पडून विश्रांती. बघा ही विश्रांती कशी आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या बाजूला आहेत. दोन्ही हात शरीरापासून लांब असतात आणि हाताची बोटं अर्धवट मिटलेली. आणि आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. ही आहे पाठीवर पडून केलेली विश्रांती आणि शवासनाची आदर्श स्थिती. आपला पूर्ण वर्ग झाला की आपण 5 मिनिटाचं शवासन घेतो. त्या शवासनासाठी आपल्याला ही स्थिती धारण करायची असते. ठीक आहे, हे समजलंय प्रत्येकाला. आता बघूया आपण सायकलिंग आणि उत्थित एकपादासन कसं करायचं. तर दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला मी सायकलिंग तुम्हाला दाखवते. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून आपल्याला यथाशक्ती वर उचलून घ्यायचे आणि मग एक एक पाय फोल्ड, एक पाय सरळ, असं आपल्याला आधी सायकलिंग करायचंय. हे आपलं झालं सरळ सायकलिंग आणि मग रिव्हर्स सायकलिंग. हे करत असताना आपली पावलं जी आहेत ही जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. वरच्यावर अशी सायकलिंग न करता खाली पूर्ण पाऊल जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, हे झालं सायकलिंग. आणि उलटचाल करताना पुन्हा पाय तिथल्या तिथे गुडघ्यात सरळ करायचे आणि सावकाश जमिनीवर ठेवायचे. याच्याने आपला वेट लॉस किंवा पोटाचे जे वाढलेला जो आकार आहे किंवा तिथे जी चरबी साठलेली असते ती कमी व्हायला मदत होते. आणि आता बघूया उत्थित एकपादासन कसं केलं जातं. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आपल्याला दोन्ही एक एक पाय, बघा उजवा जो पाय आहे तो 10 अंश, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90 असा 90 डिग्री वर घ्यायचा. आता ज्यांना पायामध्ये थरथर वाटेल किंवा अनस्टेबल वाटलं तर हातांच्या बोटांची गुंफण करून ती पकड आपल्या गुडघा किंवा मांडीच्या मागे घ्यायची आणि पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून उभा करण्याचा प्रयत्न करायचा. इथे ब्लड सर्क्युलेशन जे आहे त्याची दिशा बदलते. आणि मग उलटचाल करताना हाताची पकड सोडून देऊन दोन्ही हात खाली ठेवून पुन्हा एकदा पाय त्याच टप्प्याने खाली येईल.
90 डिग्रीवर आहे, मग तो 80, 70, 60, त्याच्यानंतर 50, 40, 30, 20, 10 आणि मग 0. अशा प्रकारे हीच कृती आपल्याला विरुद्ध बाजूने करायची. ठीक आहे, सुरुवात करूया मग. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल, त्याचा आतल्या बाजूला पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील, हातांची बोटं अर्धवट मिटली. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. नकळत आपण तिथे एक स्टिफनेसपणा येतो आपल्या खांद्यामध्ये, तर तो एकदम रिलॅक्स. डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे. आणि आता सुरुवात करूया सायकलिंग साठी. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेत आहे, पण ते रिलॅक्स असेल. आणि आता दोन्ही पाय यथाशक्ती आपल्याला जेवढे शक्य आहे तेवढे वर उचलून घ्यायचे. आणि मग एकेका पायाने सायकलिंग सुरुवात करूया. एक पाय फोल्ड, एक पाय सरळ. पाऊल जमिनीकडे येऊ दे. एक, पाऊल येऊ दे जमिनीकडे. 2, 3, 4. आपण सायकल चालवतो ना, सेम कृती. 5, 6, 7, 8, 9, 10. आता थोडीशी भराभर सायकल चालवा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बरोबर. आणि आता विरुद्ध बाजूने दिशा बदल करा. 1 रिव्हर्स सायकलिंग, 2 स्लो एकदम, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आणि आता थोडीशी भराभर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बरोबर. सावकाश थांबा. दोन्ही पाय तिथल्या तिथे गुडघ्यात सरळ करा आणि सावकाश जमिनीवर टेकू. सावकाश जमिनीवर येऊ दे. छान. आणि आता विश्रांती घ्या. बघा, श्वासाची गती वाढली असेल, थोडीशी हृदयाची गती वाढल्यासारखी वाटत असेल, तर आहे तो श्वास सोडून नाकाने श्वास भरून घ्या आणि तोंडावाटे हळुवारपणे श्वास सोडा. वाढलेली श्वासाची गती नॉर्मल येईल. आणि आता आपण करूया उत्थित एकपादासन. त्यासाठी सुरुवात. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. आणि आता आपली जाणीव उजव्या पायाकडे घेऊन जायची आहे. नकळत कमरेचा भाग तुमचा वर उचलला जाईल, तर तो एकदम रिलॅक्स ठेवा. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. आणि आता सुरुवात करूया. उजवा पाय आपल्याला 10 अंश वर घ्यायचा आहे. मग 20, मग 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. आणि आता इथे सपोर्ट द्या. जर पायामध्ये थरथर वाटत असेल तर हाताचा सपोर्ट द्या मागे. दोन्ही पाया गुंफण करून. बरोबर. आणि नजर तुमची उजव्या पायाच्या अंगठ्याकडे ठेवा. खांदे एकदम रिलॅक्स करा आणि इथे थांबा. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल करताना आधी हाताची पकड जी आहे ती सोडून द्या. दोन्ही हात खाली ठेवा आणि मग उजवा पाय 80 डिग्री खाली घ्या, गुडघ्यातनं सरळ ठेवून. मग 70, मग 60, त्याच्यानंतर 50, 40, 30, 20, 10, 0. रिलॅक्स, रिलॅक्स. थोडस. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय आपल्याला टप्प्याटप्प्याने वर घ्यायचा आहे, गुडघ्यातनं सरळ ठेवून. ज्यांना नी जॉईंटचा प्रॉब्लेम आहे त्यांचा पाय थोडासा फोल्ड झाला तरी हरकत नाहीये. बाकीच्यांनी मात्र सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय जोडलेले आणि आता डावा पाय 10 अंश वर, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. होल्ड. हाताचा सपोर्ट घेऊ शकता. नजर आपली डाव्या पायाच्या अंगठ्याकडे. बरोबर. आणि आता इथे थांबा. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल.
हाताचा सपोर्ट आधी जमिनीवर, हाताचा सपोर्ट काढून घ्या, दोन्ही हात जमिनीवर ठेवा आणि आता सावकाश पाय 80 डिग्री खाली येईल, मग 70, मग 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, हातांमध्ये अंतर आणि विश्रांती. आणि आता फक्त एका कुशीला वळा आणि पोटावर पडून विश्रांती कशी घेतात बघून घ्या. उठून बसायची गरज नाहीये, फक्त एका कुशीला वळा. तर इथे आपल्याला पुन्हा एकदा एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती घ्यायची. बघा या प्रकारे. कुठल्याही एका गालावर, ज्यांचं कुठलंही ऑपरेशन झालं असेल त्यांनी ही पोटावर करणारी आसनं टाळायची आहेत. बघा दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. बरं ठीक आहे. एका कुशीला वळा आणि पोटावर पडून विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. हातांची बोटं अर्धवट मिटलेली. कुठल्याही उजव्या किंवा डाव्या गालावर पडून विश्रांती. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. आणि आता आपण करूया टीव्ही पोश्चर. तर त्यासाठी दोन्ही हातांचा स्टँड करायचा. हाताची कोपरं जमिनीवर टेकवा आणि दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये आपला चेहरा ठेवा. लहान मुलं कसं टीव्ही बघतात ना त्याप्रमाणे हाताची कोपरं जमिनीवर आणि हाताच्या तळव्यांमध्ये आपला चेहरा. आता दोन्ही पायांमध्ये अंतर आहे, बरोबर. आता उजवा पाय फोल्ड करा, मग उजवा पाय सरळ, डावा पाय फोल्ड करा, बरोबर. असा एक पाय सरळ, एक पाय फोल्ड अशी कृती करा. आता याच्यामुळे आपले नी जॉईंट्स मोकळे होतात. त्याचबरोबर ज्यांना पाठीची दुखणी आहे, कमरेची दुखणी आहे, त्यांच्यासाठी सुद्धा ही मुवमेंट अतिशय उपयुक्त आहे. एक पाय फोल्ड, एक पाय सरळ, एक पाय फोल्ड, एक पाय सरळ, एक पाय फोल्ड, बरोबर, एक पाय सरळ, बरोबर. आता दोन्ही पाय फोल्ड करा, दोन्ही पाय फोल्ड करा तिथल्या तिथे. पायांमध्ये अंतर आहे, बरोबर. आणि आता पावलाने टाळी वाजवा. पाय जास्तीत जास्त लांब करायचे आणि पावलाने टाळी. आपण हाताची कशी टाळी वाजवतो तशी पावलाने टाळी वाजवा, मागच्या मागे. बरोबर, बरोबर करताय. बरोबर. जास्तीत जास्त पाय स्प्रेड करायचे आणि मग टाळी वाजवायची. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. छान. सावकाश थांबायचंय. दोन्ही पाय सरळ करायचे. आणि पुन्हा एकदा विश्रांती. दोन्ही हात खाली घ्या आणि कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतल्या बाजूला असतील, पायाची बोटं बाहेरच्या बाजूला. आणि सावकाश एका कुशीला वळा. आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या आणि मग पुन्हा एकदा एका कुशीला वळा. आधी बैठक स्थितीमध्ये या आणि मग त्यानंतर दंड स्थितीमध्ये उठून उभं राहायचं. सावकाश. दंड स्थितीमध्ये विश्रांती. अगदी सावकाश. आपल्याला कुठेही घाई गडबड करायची नाहीये. आपला कम्फर्ट महत्वाचा आहे. तर शाळेमध्ये आपण सावधान आणि विश्राम शिकलोय ना, तर त्याच्यामध्ये विश्राम जे आहे म्हणजे दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं आणि मान मागे सैल सोडायची. ही झाली आपली स्टँडिंग मधली विश्रांती स्थिती. बरोबर. आणि आता आपण करणार आहोत कटी चक्रासन. म्हणजेच काय, तर आपल्या कमरेला आपण ट्विस्ट देणार आहोत. तर इथे आपल्या पावलांमध्ये अंतरच ठेवायचं आहे. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, बरोबर. आणि आता डावा जो हात आहे तो समोरून उजव्या खांद्यावर ठेवा. उजवा हात मागून डाव्या कमरेवर येऊ देत आणि त्यानंतर उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाची टाच बघा. ज्यांना सर्वाइकल लंबर स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी मात्र हे करताना काळजी घ्या. उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाची टाच बघा.
पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ आणि आता उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर, डावा हात मागून उजव्या कमरेवर आणि डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच बघा. आता ही मुवमेंट आपल्याला थोडीशी डायनॅमिक करायची आहे. सुरुवात करूया. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ आणि आता एकदा आपल्याला उजवीकडे वळायचं आहे. डाव्या पायाची टाच, डावीकडे मागे वळून उजव्या पायाची टाच. 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 वेळा झाले की थांबा. बरोबर बरोबर करताय. दोन्ही पायांमधलं अंतर थोडंसं कमी करा. 10 वेळा झाले की थांबा आणि पावलांमधलं अंतर थोडंसं कमी करून दोन्ही हात सरळ ठेवा. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही हातांची बोटं आपल्या खांद्यावर ठेवा. कोपरं समोरून जॉईन करून घ्या आणि आता सुरुवात करूया शोल्डर रोटेशनला. सावकाश हाताची कोपरं वर येतील आणि खाली येतील. 1 2 अगदी सावकाश. 3 बरोबर. 4 आणि 5. आता दिशा बदल. पुन्हा दोन्ही कोपरे जॉईन करून घ्या आणि आता सावकाश मागून आपले हात पुढे येतील. 1 2 नजर एका बिंदूकडे स्थिर करा. 3 4 आणि 5. 5 वेळा झाले की थांबा. हातांची बोटं लगेच एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ती पकड आपल्या मानेच्या मागे घ्या. मानेच्या मागे ठेवा हाताची पकड. बरोबर. आणि आता पुन्हा दोन्ही कोपऱ्या समोरून जुळवून घ्या. दोन्ही कोपरे समोरून जुळवून घ्या आणि आता श्वास घेत घेत आपले हात लांब करायचे. श्वास घेत लांब करा. बरोबर. श्वास सोडत जवळ. याच्याने आपल्या फुफ्फुसांच्या मध्ये हालचाल होते, आपल्या बरगड्यांमध्ये हालचाल होते. पुन्हा एकदा श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. छान. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. पुन्हा एकदा श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. एक लास्ट राउंड. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. बरोबर. सावकाश दोन्ही हातांची पकड सोडून द्या. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. आणि आता आपल्याला थोडंसं स्ट्रेचिंग करायचंय. पुन्हा दोन्ही पावलं जुळवून घ्या. पावलांमध्ये थोडंसं अंतर असेल, म्हणजे अगदी 2 ते 3 इंच अंतर असेल दोन्ही पावलांमध्ये, जेणेकरून आपलं बॅलन्स जाणार नाही. आणि हातांची बोटं पुन्हा एकदा एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे समोर घ्या स्क्रीनच्या बाजूला. बरोबर. आता थोडेसे हात आधी आपल्या शरीराच्या जवळ घ्या. हाताचे तळवे जमिनीच्या दिशेने असतील. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. पाठीचा कणा सरळ असेल. खांदे एकदम रिलॅक्स असतील. आणि आता हळूहळू आपल्याला श्वास घेत घेत दोन्ही हात सरळ समोरून डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. श्वास घेत घेत वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत आणि घेतलेला श्वास पूर्णपणे सोडून द्या. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. संपूर्ण स्ट्रेचिंग. आणि आता टाचा जमिनीपासून वर उचला आणि जास्तीत जास्त स्ट्रेच 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 स्ट्रेच. बरोबर. सावकाश टाचा जमिनीवर येऊ दे. एक श्वास भरून घ्या. आपले हाताचे तळवे अजून सिलिंगच्या दिशेने जातील आणि श्वास सोडत समोरून पुन्हा हात खाली घ्या. श्वास सोडत सोडत दोन्ही हात खाली. हातांच्या बोटांची गुंफण सोडून द्या आणि विश्रांती. सावकाश बैठक स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. आज आपण सगळ्या स्थितीमधली फक्त लुजनिंग एक्सरसाइज केली. आज आपण कुठलंही नवीन आसन पाहिलेलं नाहीये. फक्त उत्थित एकपादासन आपण पाहिलं पाठीवर पडून. बाकी आपण जास्तीत जास्त लुजनिंग एक्सरसाइज आपण आज जास्त केल्या. कारण की आपल्या शरीरामधले जे सांधे आहेत ते मोकळं होणं फार गरजेचं आहे.
थंडीचे दिवस आहेत त्यामुळे जॉइंट्स पेन होतोच नॉर्मल सुद्धा आणि ज्यांना वातविकार आहे त्यांना सुद्धा होतो. त्यामुळे हे जॉइंट्स पहिले मोकळे होणं गरजेचं आहे. मग आपण आसनं करायला आपल्याला सोपं जातं. म्हणून आज आपण फक्त जास्तीत जास्त लूजनिंग एक्सरसाइज जास्त केल्या. उद्यापासून आपण आसन हळू करायला सुरुवात करणारच आहोत. लूजनिंग एक्सरसाइज सुद्धा जास्त महत्त्वाच्या आहेत आसनांपेक्षा. आसनं तुम्हाला जशी जमतील तशी तुम्ही करालच. पण सांधे मोकळे होणं फार गरजेचं आहे. तर आता आपण प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून ज्या काही कृती करणार आहोत, त्याची पूर्वतयारी करूया. आज आपण बघणार आहोत अर्धपद्मासन कसं करतात. तर दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र हे करणं टाळा. त्याचबरोबर जमिनीवर ज्यांना बसण्यासाठी जो त्रास होतोय, जास्त वेळ बसू शकत नाहीत, तर त्यांनी प्राणायाम जो आहे हा खुर्चीवर किंवा टेबलवर बसून केला तरीही चालेल. तर आता बघूया हे अर्धपद्मासन कसं करतात. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. उजवा जो पाय आहे, कुठलाही पाय तुम्ही फोल्ड करू शकता, उजवा किंवा डावा. तर मी उजवा पाय फोल्ड करते. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर घेतलंय आणि जो डावा पाय सरळ आहे, तो फोल्ड करून त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या खाली घ्यायचं. हां, बरोबर. हे झालं आपलं अर्धपद्मासन. पूर्ण पद्मासन आपण उद्या बघणार आहोत. आता ज्यांना या स्थितीमध्ये जास्त वेळ बसणं शक्य नाहीये किंवा मांडी जर बदलायची असेल, तर तुम्ही बदलू शकता. ठीक आहे? म्हणजे जो पाय आधी फोल्ड केलेला आहे, तो सरळ करून दुसरा पाय तुम्ही फोल्ड करून बसू शकता या स्थितीमध्ये. आता दोन्ही हात गुडघ्यांवरती ज्ञान मुद्रेमध्ये. डोळे अलगद मिटून घेऊया. पुन्हा एकदा आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. घेतलेला श्वास सोडूया आणि अशाच प्रकारे आपल्या श्वासाकडे आपण लक्ष देत आहोत. आपल्या श्वासाची गती संथ आहे का वाढलेली आहे, हे आपलं आपण तपासून पाहूया. आपण घेत असलेला श्वास आणि आपल्या नाकपुड्यांना थंड हवेचा स्पर्श होतोय का श्वास घेताना आणि सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होते का, हे आपलं आपण तपासूया. जाणीव आपली नाकाच्या शेंड्याकडे असेल. चेहऱ्यावर कपाळावर कुठलाही ताण नाहीये. आता तुमची जाणीव कंठाकडे घेऊन जा. श्वास घेताना थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव आपल्या कंठस्थ ग्रंथींच्या इथे होतीये का, त्याचा अनुभव घेऊया. तुमची जाणीव तुमच्या उर भागाकडे. आज आपण शिकणार आहोत समान श्वसन आणि दीर्घ श्वसन. सुरुवातीला मी काही अंक काउंट करीन, त्याप्रमाणे आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. समान श्वसनामध्ये अंकांचं जे काउंटिंग असेल ते इक्वल असेल. फॉर एक्झाम्पल 1 ते 4 अंक काउंट होईपर्यंत आपण श्वास घेणार आहोत आणि 4 ते 1 अंक काउंट होईपर्यंत आपण घेतलेला श्वास सोडणार आहोत. हे झालं आपलं इक्वल ब्रीदिंग. तर सुरुवात करूया. डोळे अलगद मिटलेले आहेतच. श्वास घेताना आपलं पोट बाहेरच्या बाजूला येईल आणि श्वास सोडताना ते आतल्या दिशेला जाईल. हे आहे आपलं नॉर्मल ब्रीथिंग पॅटर्न किंवा आयडियल ब्रीथिंग पॅटर्न. जेव्हा तुम्ही दिवसभरामध्ये जी काही कामं करणार आहात, ऑफिसमध्ये किंवा घरामध्ये जे काही तुम्ही काम कराल, हे काम करताना श्वासाची जाणीव असणं फार महत्वाचं आहे. याच्यामध्येच आपला 80% योग हा कंप्लीट होतो, जेव्हा आपल्याला ब्रीथिंग अवेअरनेस असतं आपलं. आणि तोच आपण आता करण्याचा प्रयत्न करीत आहोत. डोळे अलगद मिटून घ्या. आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. पोट किंचितसं बाहेर येत आहे. 1, 2, 3, 4. थांबा. घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्या. पोट हळूहळू आतल्या दिशेला जात आहे. 4, 3, 2, 1. पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया. पोट किंचितसं बाहेर येत आहे. 1, 2, 3, 4.
घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्या. पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. 4, 3, 2, 1. पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घ्या. पोट बाहेर. 1, 2, 3, 4. संथ गतीने श्वास सोडूया. पोट आतल्या दिशेला. 4, 3, 2, 1. विदाउट काउंटिंग 2 आवर्तनं इक्वल ब्रीदिंग. डोळे अलगद मिटलेले आहेतच. पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया. पोट बाहेर येत आहे. संथ गतीने श्वास सोडूया. पोट आतल्या दिशेला जात आहे. लास्ट राउंड. एक सहज श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. आता आपण बघणार आहोत दीर्घ श्वसन. दीर्घ श्वसनामध्ये श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा जो कालावधी आहे हा दुपटीचा असतो. फॉर एक्झाम्पल 1 ते 4 अंक काउंट होईपर्यंत आपण श्वास घ्यायचा आहे आणि 1 ते 8 अंक काउंट होईपर्यंत घेतलेला श्वास सावकाश सोडायचा आहे. श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा कालावधी हा दुपटीचा असणार आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा 3 आवर्तनं मी काउंटिंग करेन आणि शेवटची 2 आवर्तनं विदाउट काउंटिंगची असतील. तर पुन्हा स्थिती. हातांची ज्ञानमुद्रा. पाठ सरळ. हनुवटी जमिनीला समांतर. ज्यांना बैठक बदलायची असेल त्यांनी बदलू शकता. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट बाहेर येत आहे. 1, 2, 3, 4. संथ गतीने श्वास सोडूया. पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. प्रत्येकाचा श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा कालावधी हा वेगवेगळा असतो. त्यामुळे तुम्ही अंकांमध्ये न अडकता यथाशक्ती प्रयत्न करावा. अंक फक्त सपोर्टसाठी आहेत. पुन्हा एकदा 2 आवर्तनं. डोळे अलगद मिटलेले आहेतच. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घेऊया. 1, 2, 3, 4. संथ गतीने श्वास सोडून देऊया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. अजून एक आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट बाहेर येत आहे. 1, 2, 3, 4. संथ गतीने श्वास सोडूया. पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. पुढची 2 आवर्तनं ही विदाउट काउंटिंगची असतील. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. रिलॅक्स. साधी बैठक घालायची आहे. पद्मासन सॉरी अर्ध पद्मासन सोडून साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती. द्रोण मुद्रेमध्ये हातांची ज्ञानमुद्रा सोडून द्यायची. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. ज्यांना पाठीवर पडून विश्रांती घ्यायची असेल त्यांनी पाठीवर पडून विश्रांती घ्यायला हरकत नाहीये. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या किंवा बैठक स्थितीमध्ये थांबा. तुम्हाला ज्या स्थितीमध्ये सहज आणि सोपं वाटेल त्या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्यायला हरकत नाही. पाठीवर पडून ज्याने विश्रांती घेतलीये त्यांनी दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर घ्यायचंय. टाचा आतल्या बाजूला. पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील.
हातांची बोटं अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगच्या दिशेला, मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी आणि डोळे अलगद मिटलेले. चष्मा असेल तर तो थोड्या वेळासाठी बाहेर बाजूला ठेवून द्यायचा आहे. आणि जे बैठक स्थितीमध्ये बसलेले आहेत त्यांनी एकदम रिलॅक्स, पाठकणा रिलॅक्स, खांदे रिलॅक्स, हाताची कोपरं रिलॅक्स. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण बंद डोळ्यांनी. आपण ज्या स्थितीमध्ये आहोत त्या स्थितीमध्ये आपल्या दोन्ही पावलांमध्ये, तळपायामध्ये, टाचेच्या ठिकाणी, अँकल जॉईंटच्या इथे, काफ मसल्स, गुडघ्याचे जॉईंट्स, मांडीच्या इथे कुठला ताण जाणवतोय का? किंवा तो जाणवत असेल तर तो एकदम रिलॅक्स करून घ्या. आपले हिप जॉईंट्स, सीटचा भाग, कमरेचा भाग मनाने रिलॅक्स, शिथिल. जाणीव दोन्ही हातांकडे. हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा रिलॅक्स. जाणीव आपल्या उदर आणि उर भागाकडे. पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू रिलॅक्स. छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस शिथिल. आपलं छोटस हृदय शिथिल. आपल्या पाठकड्यांमधली 33 मणक्यांची माळ तीही रिलॅक्स आहे. जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत. गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग, दोन गाल, दोन कान, आपल्या नाकाचा शेंडा, अलगद मिटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग आणि आपल्या टाळूचा भाग. आपले केस शिथिल, रिलॅक्स. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स आहे, शिथिल आहे, स्वस्थ आहे. उत्तानं शववद्भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम्. त्या श्लोकामध्ये आपण जी शवासनाची स्थिती धारण केली आहे त्या स्थितीचं वर्णन आहे पहिल्या ओळीमध्ये. आणि दुसऱ्या ओळीत चित्ताला शांती, शरीराला विश्रांती असे लाभ सांगितलेले आहेत. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. जाणीव आपल्या श्वासाकडे. श्वास घेताना पोट हलकं हलकं बाहेर येत आहे. श्वास सोडताना ते आतल्या दिशेला जात आहे. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव श्वास घेताना, उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव श्वास सोडताना. प्रचंड शांतता, सुख, समाधान या क्षणी आपण याचा अनुभव घेत आहोत. शरीर मनाच्या स्वास्थ्यासाठी आपण जो मार्ग निवडलेला आहे आणि त्यासाठी आपण स्वतःला मनापासून धन्यवाद द्यायचा आहे. आपल्या शरीराला मनापासून धन्यवाद देऊया की ते योग्य प्रकारे आपल्याकडून साधना करून घेत आहे. आपला आत्मविश्वास हळूहळू वाढत चाललेला आहे. आपली इच्छाशक्ती प्रबळ होत चालली आहे. श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती मी माझ्यात भरून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळे दुःख, व्याधी, काळजी मी बाहेर सोडून देत आहे. शरीर मनाच्या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला संकल्प देऊया. माझा रोजचा 1 तास हा मी स्वतःला देणार आहे. स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्याला देणार आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे आणि मी आनंदी आहे. माझं शारीरिक, मानसिक स्वास्थ्य अतिशय उत्तम आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया. आपल्या इष्टदेवतेचं, कुलस्वामिनीचं स्मरण करूया आणि त्यांना मनोभावे वंदन करूया. त्यांच्या आशीर्वादाने आजच्या दिवसाला सुरुवात करूया. ज्यांनी शवासनाची स्थिती धारण केलेली आहे
त्यांनी सावकाश एका कुशीला वळायचं आहे आणि हळूहळू हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचंय. दोन्ही हात जोडून घेऊया शांती पाठासाठी. माझ्या मागोमाग आपणही बोला. डोळे अलगद मिटलेले आहेतच. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्छते पूर्णात् पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. नमन मुद्रा. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित शरणागत भाव, समर्पण भाव, आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून देत आहोत आणि श्वास घेत घेत सावकाश कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्त वर, नेत्र स्पर्श, अलगद डोळे करून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आजचा वर्ग आपला इथे संपन्न होतो. कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. ठीक आहे, भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. उद्यापासून शवासनाची स्थिती धारण करायची आहे. आज पहिलाच दिवस होता किंवा आज आपण जास्त हेवी एक्सरसाइज केला नाही, म्हणून मी तुम्हाला बसायला सांगितलं. पण उद्यापासून शवासन हे जरूर करावं 5 मिनिटासाठी असे ना, कारण की त्याच्याने आपल्याला पोषक ऊर्जा मिळते. आपोआप आपलं मन ताजतवानं होतं. ठीक आहे, भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. शुभ दिवस. मीटिंग एंड करा.